हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आता पाहिलं होतं की दुष्यंत हा मिरच्या खात असतो आणि ते कृष्णाला बघवत नसतं। दुष्यंतला थांबवण्यासाठी कृष्णा आता दुष्यंतला स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ देते, दुष्यंत सरकार तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही असं काही करणार नाही, म्या मला खाते ते खाऊ द्या, ही माझी शिक्षा आहे म्हणून म्या भोगतोय। त्याबरोबर आता मग मात्र दुष्यंत कृष्णाच्या डोक्यावरून हात खाली घेतो आणि त्याच्याकडे मिरच्या खाण्याशिवाय गप्प बसणं हा एकमेव पर्याय उरलेला असतो। तर कृष्णा ही मात्र आता कचाकचा मिरच्या चावून खात असते। दरम्यान आता कृष्णाला त्रास व्हायला लागतो। त्यावेळेस कृष्णा आता दुष्यंतचा ज्या हातात बॉक्स असतो तो हात घट्ट धरून ठेवते। आता दुष्यंतचा हात धरून कृष्णा सगळ्याच्या सगळ्या मिरच्या खाऊन घेते। नंतर दुष्यंत बॉक्स खाली टाकतो तर कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, बघितलं दुष्यंत सरकार, तुमचा हात धरून म्या काय बी करू शकतो, किती बी अडचण आली तरी बी म्या सहज ती सर करू शकतो। त्याबरोबर आता हे बघून दुष्यंतला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, दुःख होत असतं। तर पुढे कृष्णा सांगत असते, दुष्यंत सरकार काळजी करू नका, अहो माझ्या सौभाग्यावर जर प्रश्न आला तर मग मी काय करणं अपेक्षित होतं सांगा की तुम्ही। आता ह्या मिरच्या खाण्यावाचून माझ्याकडं पर्याय नव्हता। बाळजाबाई मला ठाव आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही ते, पर काळजी करू नकासा तुम्ही बी, म्या स्वतःला निर्दोष सिद्ध करणार, म्या चोर नाही, माझ्यावरचा चोरीचा आळ खोटा आहे हे पूर्ण दाखवणार समध्यासनी आणि मग पुण्यांदा येणार। त्याबरोबर आता कृष्णा ही एवढं सगळं बोलत असताना बाळजाबाई मात्र गप्पच्या गप्प राहते। तर मैनावती हिला खूप आनंद होत असतो तिने जी गोष्ट केलेली असते त्याचा। त्याचबरोबर जयकांत आणि गणपत यांनासुद्धा खूप आनंद होत असतो। तर कृष्णाला मात्र ह्या मिरच्या खाल्ल्यानंतर खूप जास्त त्रास होत असतो, तिला जोरात ठसका लागलेला असतो, पण तरीही ती पाणी प्यायलेली नसते। उलट ती दुष्यंतला हेच सांगते, जर तुमचा हात माझ्या हातात असेल नवं तर म्या जगातली कुठली बी गोष्ट करू शकतो, मग मला काय बी कराया कुठली बी अडचण नाही यायची। जेव्हा आपल्या नवऱ्याचा हात बायकोबरोबर असतोय की नाही तेव्हा बायकोला कुठलीच गोष्ट करणं अवघड जात नाही। दुष्यंत सरकार तुमचा हात हातात धरून मी किती बी अवघड परीक्षा सोडवू शकतोय, फक्त तुम्ही माझ्यासोबत असायला पाहिजे। आणि आता तेच होऊ शकणार नाही अशी परिस्थिती आली आहे, पर विश्वास ठेवा माझ्यावर समध्यांनी, म्या स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आणि पुन्हा एकदा तुमच्याबरोबर रांगडे पाटलांच्या घरात स्वाभिमानानं गृहप्रवेश बी करणार, ह्यो माझा शब्द आहे, म्या जसं म्हणलोय तसं करणारच। त्याबरोबर आता मग मात्र बाळजाबाई कृष्णाकडे बघतच राहतात। तर तोपर्यंत कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार म्या म्हणालोय तसं होईल नवं। दुष्यंत काहीच उत्तर देत नाही, कृष्णा तिकडनं निघते आणि आता जाते। त्याबरोबर आता इथे दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणत असतो, आई आज जे घडलंय ते खूप चुकीचं घडलंय, आज जे घडलंय ते मला अजिबात पटलेलं नाही आहे, आज असं घडलं ते घडायला नको होतं, लक्षात ठेव, खूप चुकीचं आणि खूप वाईट गोष्ट होती आज जी घडलेली होती ती। त्याबरोबर बाळजाबाई आणि मैनावती दोघीही गप्प राहतात। दुष्यंत पुढे काही बोलणार इतक्यात त्याच्या फोनवरती चार्लीचा फोन येतो। दुष्यंत फोनवर बोलण्यासाठी पुढे निघून जातो। त्याबरोबर बाळजाबाई लगेचच आता ज्या मुलीला त्यांनी कृष्णाच्या जागी पाठवलं होतं तिला फोन करतात आणि विचारतात, काय गं साडी जाळलीस का? त्यावरती समोरून सांगते की नाही, जाळायलाच चाललेली आहे। त्यावर बाळजाबाई तिला सांगत असतात, जे करशील ते पटापट आटप। तर दुसरीकडे आता चार्ली आणि दुष्यंत भेटलेले असतात। आता जसं जसं गौतमी सांगत असते तसं चार्ली करत असतो। गौतमी त्याला ड्रिंक करायला फोर्स कर असं चार्लीला सांगते। चार्ली दुष्यंतला अरे डी जरा घे ना ड्रिंक, एक तरी पॅक मार असं म्हणतो। दुष्यंत म्हणतो, तुला माहीत आहे ना मला नाही आवडत या सर्व गोष्टी जास्त, ते मी कोल्ड्रिंक घेतो। त्याबरोबर आता लगेचच चार्ली मुद्दामून चम्मच खाली टाकतो आणि दुष्यंतला म्हणतो, डी उचल ना तुझ्या साईडला आहे। त्याबरोबर दुष्यंत चम्मच उचलायला खाली वागतो तोपर्यंत आता चार्ली त्याच्या ज्यूसमध्ये गुंगी येईल अशी पावडर टाकतो। त्यानंतर आता लगेचच दुष्यंत त्याला चम्मच उचलून टेबलावरती ठेवून देतो। त्याबरोबर पुढे आता चार्ली म्हणत असतो की बाय द वे डी
तू मुंबईची नोकरी सोडून इथे का आलास? तू सोडल्यानंतर फर्मची आपल्या काय वाईट अवस्था झाली आहे? त्यावर डी म्हणतो, गप्प बस रे, मला त्या फर्मबद्दल काही एक सांगू नकोस, कळलं तुला? मला त्या फर्ममध्ये काहीच इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. त्याबरोबर इकडे आता लगेच गौतमी त्याला म्हणते, आता तू त्याने लग्न का केलं, ती मुलगी त्याच्या आवडीची आहे का, या सगळ्या गोष्टी त्याला विचार. मग चार्ली म्हणायला लागतो, बाय द वे डी, अरे गावाला येऊन तू चक्क लग्न केलंस, कसं काय? आणि ती मुलगी जिच्याशी कुणाशी लग्न केलंस ती तुला आवडली का? नाही म्हणजे आवडीने लग्न केलं आहेस का तू स्वतःच्या? का केलंस लग्न असं अचानक? त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, अरे यार चार्ली, त्या सर्व खूप मोठ्या गोष्टी आहेत, त्या आता सांगण्यासारख्या नाही आहेत. बाय द वे तू इकडे कसा काय आलास? त्यावर चार्ली म्हणतो, अरे मी काय, मला आपली सहज तुझी आठवण आली म्हणून मी आलो. पण मी खरं बोलू का, अरे तुझ्याशिवाय आपली कंपनी खूपच म्हणजे वाया गेली रे. तू असायला हवं होतंस तिथे. मला काय वाटतं माहिती आहे, तू आत्ता मुंबईला यायला हवंस आणि पुन्हा तिकडे सेटल डाऊन व्हायला हवंस रे. त्याबरोबर आता दुष्यंत तो ज्यूस पित असतो. जसं जसा दुष्यंत कोल्ड्रिंक पित असतो तसं तसं त्याला आता नशा ती चढत चाललेली असते. दुष्यंतला थोडं वेगळं वाटतं, पण परत विचार करतो, मे बी कोल्ड्रिंकची टेस्ट तशी असेल आणि तो ती कोल्ड्रिंक पित असतो. तर आता पूजा त्याला सांगते की आता दुष्यंतला आधार दे आणि बाहेर घेऊन ये. मग सांगितल्याप्रमाणे आता लगेचच चार्ली त्याला आधार देतो आणि बाहेर घेऊन येतो. त्यानंतर आता ती लगेचच त्याला सांगते, आता एक काम कर, आता त्याच्याकडे माझ्याबद्दलचा विषय काढ, माझ्याबद्दल त्याला प्रश्न विचार, माझ्याबद्दल काहीतरी बोल. मग चार्ली म्हणायला लागतो, बाय द वे डी, अरे तू या ज्या कुठल्या मुलीबरोबर लग्न केलं आहेस ते सगळं तर ठीक आहे, पण मी एक खरं बोलू का, मला तर वाटतं की तुला फक्त आणि फक्त गौतमी सुटेबल आहे. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत हा गौतमीचं नाव काढल्याबरोबर चार्लीवरती थोडासा चिडतो आणि चार्लीला म्हणतो, चार्ली पुन्हा त्या मुलीचं नाव माझ्यासमोर काढू नकोस. खोटारडी आहे एक नंबरची ती, तिने माझी फसवणूक केलेली आहे, फसवी आहे ती, फसवी. त्याबरोबर दुसरीकडे आता कृष्णा ही बंट्याला भेटण्यासाठी आलेली असते. आता तिने येताना तिची गाडी आणलेली असते. बंट्या वाट पाहत तिथेच थांबलेला असतो. कृष्णा आता खाली उतरते आणि बंट्याला विचारते, बंट्या काय मागमूस लागला काय? बंट्या म्हणतो, अगं कृष्णे, काय बी समजणं झालंय, म्या कवापासनं ती साडी आणि ती साडीवाली बाई हुडकतोय, पर गावात जर कुणाला विचारायला थांबलो का नाही तर लोक माझं काय ऐकून बी घेणं झालेत. लोक म्हणायलेत की तू चोरी केलीस ना म्हणून. मग आता मी काय करू, मला काही सुचना झाले म्हणून इथं येऊन थांबलो, तुझी वाट बघत होतो. त्यावर कृष्णा म्हणते, काळजी करू नका बंट्या, हे बघ आपण दोघं मिळून हुडकून काढू कोण होती ती बाई ती. अरे आपल्याला तसं बी आपली हिंमत हारून नाही चालायचं, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करायचे आहेत बघ आपल्याला. त्याबरोबर आता इकडे लगेचच गौतमी चार्लीला सांगते, आणखीन जास्त माझा विषय वाढवत जा, माझ्याबद्दल त्याला आणखीन आठवणी दे. त्याबरोबर मग आता दुष्यंत याला चार्ली आठवणी दाखवत असतो आणि मग दुष्यंतने प्रपोज केलेला प्रसंग त्याला आठवत असतो आणि मग रहेजाबरोबर पूजा तिच्याच बेडवरती जे झोपली होती ते सुद्धा दुष्यंतला आठवतं आणि मग दुष्यंतच्या पायाखालची जमीन पुन्हा सरकते आणि दुष्यंत चार्लीवर रागवत म्हणतो, गप्प बस रे चार्ली, खोटारडी आहे ती मुलगी एक नंबरची, फसवलं आहे तिने मला, फसवणूक केली आहे माझी तिने, लायक नाही आहे ती प्रेमाच्या माझ्या. त्याबरोबर चार्ली म्हणत असतो, डी अरे असं काय बोलतोयस तू, खरंच गौतूचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तिला आवडतोस तू मनापासून, उलट तिने तुझी फसवणूक केलेली नाही आहे तर तिची फसवणूक झाली आहे. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, तिची फसवणूक मी केलेली नाही आहे, कळलं तुला? त्यावर चार्ली म्हणतो, अरे तू तुझ्या बायकोला सांग की तुझं तिच्यावर प्रेम नाही आहे म्हणून. तर दुसरीकडे आता कृष्णाची गाडी सुरू होत नसते. मग बंट्या म्हणतो, कृष्णे म्या काय म्हणतो, आपण ही गाडी इथंच ठेवू आणि आपण असेच पुढं जाऊ, चल हिला राहू दे इथं, आधीच आपल्याला लेट व्हायला आहे. त्यावर लगेचच कृष्णा म्हणते, तू म्हणायलास ते बी बरोबर आहे, हे घे. मग आता बंट्या कृष्णाच्या हातातनं गाडी घेतो आणि अशीच ढकलत नेऊन एका कोपऱ्यात लावतो आणि म्हणतो, कृष्णे चल आपण निघूया, आपल्याला साडीवाली बाई हुडकायची आहे ना. मग आता ते दोघंजणं तिकडनं जायला लागतात. त्याबरोबर इथे आता चार्ली हा दुष्यंतला म्हणत असतो, डी तुला माहीत आहे का, अरे किती प्रेम करते गौतमी तुझ्यावरती, ते खरोखर मनापासून आवडतो तू तिला. मला काय वाटतं, तू आत्ताच्या आत्ता घरी गेला पाहिजेस, तुझ्या बायकोला सांगितलं पाहिजेस की तुझं तिच्यावर प्रेम नाही आहे म्हणजे नाही आहे, तुझं फक्त गौतमीवर प्रेम आहे आणि तुला तिच्याच बरोबर राहायचं आहे, तिच्याबरोबर संसार करायचा आहे. तुझ्यासारखा हुशार, वेल एज्युकेटेड, प्रोफेशनल माणूस इतक्या इनप्रोफेशनल, इनमॅच्युअर मुलीबरोबर कसा संसार करू शकतो? अरे ती फक्त एक शेतकरी आहे ना. दुष्यंत म्हणतो, त्या
गौतमीने फसवलं आहे मला, तिचं नाव घेऊ नकोस. इतक्यात तिकडे पूजा येते आणि पूजा आता दुष्यंतला म्हणायला लागते, डी प्लीज प्लीज सारखं सारखं असं नको बोलूस. मी तुला फसवलं आहे म्हणून. मी नाही फसवलेलं तुला. खरंच आय रिअली लव्ह यू. माझं प्रेम आहे तुझ्यावर. येस लव्ह यू डी. त्याबरोबर इकडे कृष्णा आणि बंट्या हे दोघंजणं अंधारातनं चाललेले असतात. त्या दोघांनी बी हातामध्ये टॉर्च घेतलेला असतो, जेणेकरून त्यांना आजूबाजूचं समजा दिसावं. आता त्या साडीवाल्या बाईला हुडकता हुडकता ते दोघं बी जरा लांब आलेले असतात. त्यासनी ती साडीवाली बाई काही कुठं दिसत नसते. आता ती जी साडी नेसलेली बाई असते ती आता आजूबाजूला बघते, आपल्या आसपास तर कोणी नाही नवं. मग ती एका गल्लीत येते आणि त्या गल्लीत आता ती त्या साडीला आग लावत असते. त्या साडीवर आग लावण्याकरता ती रोकेल बघते. इतक्या तिकडं आता कृष्णा आणि बंट्या येतात. कृष्णा आणि बंट्या पुढं चाललेले असतात. कृष्णाचं लक्ष नसतंय, पर बंट्या बरोबर ती साडी ओळखतोय आणि त्याला आठवतं की अशीच साडी नेसलेली तर ती बाई होती. मग बंट्या कृष्णाला म्हणतो, कृष्णा ही तीच बाई आहे. अगं साडी बी आहे की तिच्याकडं, बघ की. त्यावर कृष्णा बघते, त्या बाईच्या चेहऱ्यावर ती टॉर्च मारते तर कृष्णाला आता त्या बाईचा चेहरा दिसलेला असतो. कृष्णा म्हणते, अरे होय बंट्या, पकड हिला, हे हातनं सुट्टा कामा नये. आणि मग आता ती बाई पुढं पळते. कृष्णा आणि बंट्या दोघंजणं मागं पळतात. आता ती बाईसुद्धा ती साडी घेऊन जीवाच्या आकांतानं पळत असते तर तिच्या मागं कृष्णा बी जीवाच्या आकांतानं पळत असते. कृष्ण तिला म्हणत असते, थांब पळू नगस, थांब. पण ती बाई काय थांबत नसते. आता पळता पळता कृष्णाचा पाय दोरखंडात अडकतो आणि कृष्णा खाली पडते. तर दुसरीकडं डी आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू, आय लव्ह यू लॉट, आय लव्ह यू सो मच असं म्हणत पूजानं दुष्यंतला मिठी मारलेली असते. आता दुष्यंतनं मिठी मारल्याबरोबर तो पूजाला स्वतःपासून दूर लोटण्यासाठी हात लावतो. तर त्याबरोबर पूजा ही लगेचच आता दुष्यंत तिच्या जवळ असतानाच चार्लीला म्हणते, चार्ली फोटो क्लिक कर चार्ली. त्याबरोबर चार्ली फोटो काढतो. दुष्यंत लगेचच पूजाला स्वतःपासून लांब ढकलतो आणि म्हणत असतो, लांब राहा माझ्यापासून, पुन्हा माझ्याजवळ येऊ नकोस, समजलं ना तुला. नालायक आहेस तू, फसवी आहेस तू, खोटारडी आहेस तू, कळलं तुला. त्याबरोबर त्या ठिकाणं काही गुंड आलेले असतात आणि म्हणत असतात, काय चाललंय का इथं. जी काय लफडी करायची आहेत ना ती घरनं जाऊन करायची काय. हे गाव आहे, इथं काय बी लपडी नाही पाहिजेत. मामला पोरीचा वाटतोय, पोरानं पोरीला फसवलेली दिसत्या काय ग, बरोबर ना. चल मग येतेस का आमच्या बरोबर, घेऊन जातो की मी तुला. त्यावरती म्हणते, लांब राहा माझ्यापासून, नाहीतर मी आरडाओरडा करीन, मी जोरात ओरडेन. त्याबरोबर लगेचच आता तो एक दुसरा गुंड म्हणायला लागतो, होय तू आरडाओरडा करणार, कसा आरडाओरडा करणार. वाचवा हेल्प बचाव असं. अगं इथं किती बी बोंबललीस नवं तरी कोण बी यायचं नाही, इथं फक्त आम्हीच, समजलं काय. त्याबरोबर आता ते दुष्यंतबद्दल सुद्धा वाईट बोलायला लागतात आणि गौतमीच्या जवळ जात असतात. दुष्यंत त्यांना थांबवतो आणि म्हणत असतो, लांब राहा म्हणली ना, आणि तुमचा काय संबंध, आम्ही आमचं बघून घेऊ, चला निघा. त्याबरोबर आता तो दुष्यंतला धक्का देतो आणि खाली पडतो. मग दुष्यंतसुद्धा उठतो आणि दुष्यंतसुद्धा आता त्यांच्याबरोबर मारामारी करायला सुरुवात करतो. आता दुष्यंतने त्याला एकाला असा धक्का दिलेला असतो की सरळ तो खाली कोसळलेला असतो. मग तो कोसळलेला उठतो आणि म्हणत असतो, अच्छा आपल्याशी पंगा काय, आता बघतोच. आणि मग तो सुद्धा दुष्यंतला मारायला लागतो. दुष्यंतसुद्धा त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे सगळं सुरू असताना गौतमी ही दुष्यंतला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असते. तर तोपर्यंत एक तिसराच गुंड एका माणसाला फोन करतो आणि सांगत असतो, भाई लवकर ये, राडा झाला इथं, ये. आणि मग आता ते दुष्यंतला मारायला पुढे सरसावतात. तर कृष्णीचा पाय दोरखंडात अडकलेला असतो. आता बंट्या तो सोडविण्याचा लई प्रयत्न बी करत असतोय, पण बंट्याला काही ते जमत नसते. मग कृष्णी बंट्याला सांगते, बंट्या एक दगड घेऊन ये जा उठ. बंट्या पटकनी दगड घेऊन येतो. कृष्णी त्या दगडानं आता त्या रशीवर मारते, ती रशी सुटते. त्यानंतर कृष्णी आणि बंट्या पुण्यांदी धावायला लागतात. आता कृष्णी म्हणत असते, बंट्या काय बी झालं तरी त्या बाईला आपल्याला सोडायची नाही, कुठल्या वाटेनं गेली असेल ते असं वाटतंय तुला. बंट्या म्हणतो, सरळच गेली असेल की, चल सरळ. त्याबरोबर आता इथं चार्ली हा लपलेला असतो. तो बघत असतो की लई राडा वाढायला लागलाय, आता इथनं थांबणं धोक्याचं आहे. मग तो लगेचच आता
पूजाला म्हणतो, गौतू चल आपण निघायला हवं. त्यावर लगेच पूजा म्हणते, अरे पण डी. त्याबरोबर आता चार्ली लगेचच म्हणतो, अगं जाऊ दे त्याला, तू चल माझ्याबरोबर, चल चल चल. आणि मग तो गौतमीला घेतोय आणि तिकडनं निघून जातोय. त्याबरोबर आता ते जे उरलेलं गुंडे असतात ते मात्र दुष्यंतला लय म्हणजे लय मारायला सुरुवात करतात. आता ते गुंड दुष्यंतला मारत असतात तोपर्यंत चार्ली पूजाला घेऊन तिकडनं सटकलेला असतो. तो म्हणतो, जाऊ दे त्याला, आपण निघूया. आता ते दोघं गेल्यावर इकडे दुष्यंत हा मार खात असतो. तर इतक्यात पूजा ही पळत असताना तिची नजर तिकडून समोरून येत असलेल्या कृष्णावर पडते. आता मात्र कृष्णाला बघून पूजा लई घाबरते. पूजाला वाटतं, अरे बाप रे, हिनं आपल्याला बघितलं की काय. तर तोपर्यंत आता कृष्णाने मात्र पूजाला पाहिलेलं नसतं. तर दुसरीकडं ती जी बाई पळत असते तिला समोर आग दिसते. ती बाई सरळ तिच्या हातातली साडी त्या आगीच्या शेकोटीमध्ये टाकून देते. इकडं पूजा घाबरलेली असते, तिकडं त्या बाईनं साडी जाळलेली असते. तर कृष्णा पळत असताना कृष्णाचं नजर हे दुष्यंतला लोक मारतायत तिकडं जातं. आता दुष्यंतला लोक मारत असताना कृष्णा बघते आणि दुष्यंतला वाचवण्यासाठी ती पुढं सरसावते. आता कृष्णा ही त्या गुंडांबरोबर मारामारी करते, दुष्यंतला वाचवते आणि थेट घरला घेऊन येते. ती घरला आल्यानंतर बाळजाबाई तिकडे येतात, कारण कृष्णा बाळजाबाईसने हाका मारते. मग सदाकाका आणि जयकांत लगेचच दुष्यंतला आपल्याजवळ घेतात आणि दोघं बी त्याला घेऊन आतमध्ये जातात. त्याबरोबर बाळजाबाई विचारतात, हे समजा काय घडलंय. त्यावर कृष्णा सांगते, आव रस्त्यात मारामारी झाली आहे त्यांची, काय गुंड होतं त्यांच्याबरोबर. कृष्णा आत जात असते. बाळजाबाई म्हणतात, आत कुठं निघालीस, आधी स्वतःला निर्दोष सिद्ध कर, मग आतमध्ये ये. आणि त्या आतमध्ये निघून जातात. रात्री जेव्हा कृष्णा ही खोलीत नाही आहे आणि दुष्यंत जागा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कृष्णा बाहेरच असणार आहे. मग दुष्यंत उठतो आणि बाहेर जातो. तो बघतो तर काय, कृष्णा ही तिथंच टेकून झोपलेली असते दिवालाला. मग दुष्यंत कृष्णाला उचलतो आणि नेऊन सोफ्यावरती अलगद झोपवतो. दुष्यंतचा हात कृष्णाच्या डोक्याखाली गेलेला असतो. दुष्यंत कृष्णाकडे बघत तसाच तिथं बसलेला असतो. आणि हा व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असशीला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन घावेल आणि समजा व्हिडिओचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.